तर सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आनंदच आहे असं मोठं वक्तव्य विलीनीकरणाबाबत सुनील शेळकेंनी केलंय। व्यक्तिगत स्वार्थ असलेला विरोध करेल तर राष्ट्रवादी काँग्रेसनं कोणासोबत जायचं हा त्यांचा अंतर्गत निर्णय, भाजपकडून त्यावर भाष्य करणं उचित नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय। दोन्ही पक्ष एकत्र येत असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात मोठा होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे। परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका किंवा भावना एकच होती की दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी झाल्या पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते, तर तीच जबाबदारी किंवा तो मान सुनेत्रा वहिनींनाच मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती। आणि त्यामध्ये सुनेत्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याच्या उपमुख्यमंत्री देखील झालेल्या आहेत। आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। भारतीय जनता पक्षाचे निर्णय करण्याचे अधिकार आम्हाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनी कोणाकोणाने एकत्र यावं, कोणी नाही यावं, यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी आणि मी बोलणं काही औचित्य नाही। त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा, काय एकत्र यायचं नाही याचं त्याबद्दलचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।